म्हणजे तुम्ही आम्ही सारे ज्यांना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार, आम्ही सारे खवय्ये शुभमंगल सावधानच्या आजच्या भागात मी संकर्षण तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. ऐका आता, स्वयंपाक करता येतो? पोळ्या येतात? एकत्र कुटुंबात राहशील? पोळ्या गोल होतात का? हे सगळे प्रश्न कशाशी संबंधित आहेत असं तुम्हाला वाटतं? करेक्ट, हे सगळे प्रश्न नवऱ्या मुलाकडची माणसं नवरी मुलीला विचारतात. पण आजकाल काळ खूप बदलला आहे. मुलीकडची माणसं मुलाला विचारतात, पगार किती आहे? महिन्यातनं किती वेळा बायकोला फिरायला घेऊन जाशील? समजा टीव्ही वरती रोमॅन्टिक सिनेमा लागलाय आणि क्रिकेट मॅच चालू होतं, तू काय पाहशील? असं खरंच होतं? मी आपली एक गंमत सांगतोय. पण चला, आज आपण जाऊयात एका अशाच जोडप्याकडे ज्यांचं नुकतंच अरेंज मॅरेज झालंय, कांदे पोहे वगैरे खाऊन. मारूयात त्यांच्याशी छान गप्पा आणि पाहूयात नवीन रेसिपीज. चला. आम्ही सारे खवय्ये शुभमंगल सावधानच्या आजच्या आपल्या भागात आपल्यासोबत आहेत तुषार बोडके आणि नुकताच त्यांचं झालेल्या सौ दीक्षा बोडके. तुमच्या दोघांचं खूप मनापासून आपल्या या कार्यक्रमात स्वागत. धन्यवाद. कधी झालं लग्न? 20 नोव्हेंबर 2013. कसं वाटतं लग्न झालं? चांगलं वाटतंय. चांगलं. बर, काय लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. म्हणजे सागर संगीत अगदी छान कांदे पोहे. हो, अगदी तसं झालं. तू राहायला कुठे होतीस? वाकडेवाडी, शिवाजीनगर. बर, मग तुझं आधीचं आडनाव काय? वाकडेच. आधीचं आडनाव वाकडे, राहायला वाकडेवाडीत. मग तुला ही वाकडी वाट कशी सापडली? माझ्या वडिलांच्या मित्राची मुलगी ऍक्च्युली. अच्छा अच्छा अच्छा, बर बर, दोस्ती आणि रिश्तेदारी बदलली असं झालं का? हो. पण कुणाला, म्हणजे तू आधी पाहिलं होतंस का त्यांनीच त्यांचं ठरवलं? नाही, त्यांनी बघितली होती मुलीला. बरं, नंतर मला सांगितलं की आहे एक मुलगी चांगली, बघू. तुम्ही पहा. तुम्ही बघून पाहिलीस? हो. म्हणजे प्रॉपर दाखवण्याचा कार्यक्रम दाखवण्याचा कार्यक्रम पाहिला, पहिल्या नजरेत आवडली? हो. मग काय सांगितलं बाबांना? कसं सांगितलंस मला ते जाणून घेणं जास्त उत्सुक आहे. नाही, त्यांनी विचारलं आवडली का मुलगी, कशी वाटली? म्हणलं छान दिसते, दिसायला वगैरे छान वाटतं. बर, दिसायला वगैरे छान आहे. तू पाहिलंस तर तुला काय वाटलं? पहिल्यांदा जरा फर्स्ट टाइम बघताच नाही आलं. सगळे घरामध्ये घोळका असा नव्हता, पण एक बॉदरेशन होतं थोडस. म्हणून मग नंतर जेव्हा मी म्हणजे माझे जे सासरे आहेत, आम्ही दादा म्हणतो त्यांना, दादांनी आम्हाला घरी बोलवलं, म्हणजे मलाही बोलवलं घर बघायला. मग घर बघायला आलो तेव्हा मग आमचं बोलणं झालं, नीट बोलणं पाहिलं. नाही, छान आहे, अंडरस्टँडिंग आहे. पहिल्या भेटीतच कळलं? म्हणजे पहिल्या भेटीत आम्ही असं बोललोच असं नाही, शांततेतच सगळं चालू. आपण मीच विषय काढला काय बोलायचं. मग थोडस मग जरा तेही शांत, मी पण शांत. काय म्हणतेस तू त्याला? अहो. क्या बात आहे यार. अहो म्हणते. हो. कसं वाटतं एक असं सवय नसताना कोणीतरी आपल्याच घरात आपल्याला एक अचानक अहो अशी हाक येते, कसं वाटतं ते ऐकायला? गोड वाटतं फार? चांगलं वाटतं. चांगलं वाटतं. बरं, आता तुमचं प्रॉपर अरेंज मॅरेज कांदे पोहे, काय एकदम गंभीर झालीस तू अशी राह. तर मग तुमचं कांदे पोहे छान, पण मग एक तू मला आवडलीयस किंवा मला आता तुझ्याविषयी थोडस प्रेम वाटू लागलंय असं काही झालं? तू सांगितलंस तिला? हो, सांगितलं तिला. किती भेटी मध्ये हे तुला प्रेम वाटायला लागलं? 2 भेटी. दो भेट मला प्यार होत्या. बर, पण मला सांग आता तू म्हणजे माहेरी आणि सासरी
जरा फरक होतो का ग, की एक आता तुमचं एकत्र कुटुंब आहे ना, एक छान एकत्र कुटुंब, मग इकडे सुनेसारखं वावरणं आपलं घर सोडून? नाही, असं सुनेसारखं असं मला नाही वावरणं झालं, कारण की म्हणजे आई दादा असं म्हणजे मुलीसारखंच त्यांनी मला सांभाळलंय. आणि म्हणजे दादा खूप म्हणजे त्यांचा खूप विनोदी स्वभाव, ते असं हसत खेळत वातावरण, आणि आई पण अगदी म्हणजे काम हे केलंच पाहिजे, ते झालंच पाहिजे असं काही नाही. ती मुलगी झाली आणि मला असं सुनेसारखं वागवत एकत्र होऊन. तुझ्याकडे थोडं दुर्लक्ष झालंय का? हो, आता दुर्लक्ष झालंय. खरंच झालंय? खरंच झालंय. फॉर एक्झाम्पल तिघ असे एकत्र येतात आणि मला असं टार्गेट करतात. बरं, तुम्हाला वाटतं आता की तुम्ही दोघांनी एकमेकांना पुरतं ओळखलंय? हो. वा, मग आपण आता तुमच्या दोघांना एक छोटे छोटे प्रश्न विचारूयात. मला आधी सांग की तुषारला कुठल्या प्रकारचं जेवण आवडतं? घरचं, बाहेरचं? बाहेरचं. बाहेरचं? तुला घेऊन गेलाय जेवायला? हो. बर, आणि आता दीक्षाला कुठलं जेवण आवडतं? तिला बाहेरच. बाहेरच आवडतं? काय आवडतं तिला विशेष खायला? नॉनव्हेज. नॉनव्हेज? हो, तिने पण बाहेरच असं उत्तर दिलंय. मी दोघांचं उत्तर बरोबर आहे. बरं, ह्याची आवडती हिरोईन कुठली? कॅटरीना कैफ. नाही. आणि हिचा आवडता हिरो? सलमान खान. का सलमान खान आवडतो? पर्सनॅलिटी, डॅशिंग पर्सनॅलिटी. तशी कुठे यांच्यात दिसते दबंग? आहे दबंग. बर, पण कॅटरीना कैफ त्याला काही आवडत नाही, त्याला आवडते प्रियंका चोप्रा. बर. हा, तुषारचा आवडता रंग कुठला? ब्ल्यू. आणि तिचा आवडता रंग कुठला? रेड. नेमका एकमेकांचा आवडता सांगितला, त्याचा आवडता रेड आहे आणि तिचा आवडता ब्लू आहे. असं दिलं उत्तर तुम्ही? दिलंय की नाही? प्रेमाची आपण भेटवस्तू देतो की नाही, त्यांनी तुला काय दिलं होतं? वॉच. घड्याळ दिलं होतं. कधी? लग्नाच्या आधी. लग्नाच्या आधी. आणि तू त्याला काय दिलं होतंस? कोलाज फ्रेम. ती कधी? लग्नानंतर. लग्नाच्या आधी तू त्याला काहीच दिलं नाहीस? साधा एखादं फुल, गुलाबाचं काहीच नाही? का बरं? माझ्या तेवढं मला तेव्हा कळलं नव्हतं म्हणजे त्यांना काय आवडतं काय नाही, नेमकं काय आवडतं काय द्या. हो. बर, पण त्यांनी तुला घड्याळ नाही, त्यांनी तुला परफ्यूम दिला होता. वॉच दिलं होतं. त्याच्याच लक्षात? वॉच असंच तिने ते घेतलं होतं, म्हणजे की डिस्काउंट घेतलं होतं तुझ्याकडनं? म्हणजे असंच मी 2-3 घेतले होते, तर ती म्हटली मला आवडलं, मी ठेवते. बर, आपण चला, तुमची काही उत्तर बरोबर आली, काही चुकली, बरोबर ना? चला, आपण आता जरा मुद्द्याकडे जाऊयात. आपल्या आता इतक्या छान गप्पा मारून झाल्यात, आता आपण किचन कडे जाऊयात ना? चालेल. रेसिपी करायला तयार आहात तुम्ही दोघे? आमच्या प्रेक्षकांना तुमच्या हातनं एक छान नवीन रेसिपी पण पाहिजे, चालेल ना? नुकतंच शुभमंगल सावधान झालेली एक नववधू आपल्यासोबत आहे. तुला आता एक छान आपल्या प्रेक्षकांना रेसिपी करून दाखवायची. तयार आहेस ना? हो. घरी करतेस तू स्वयंपाक? हो. सासरे इकडे पण? हो. तिकडे करायचीस? तिकडे नाही करायचे, इकडे आल्यावरती शिकले. वा, बरं, चला मग आता पहिला पदार्थ जो आम्हाला तू करून दाखवणार आहेस त्याचं नाव काय? गुलाबजाम करी. गुलाबजाम करी कशी असेल? गुलाबजाम करीच आहे? गुलाबजाम करीच आहे. काय हा पदार्थ नेमका? गुलाबजाम ऍक्च्युली माझे मिस्टर व्हेजिटेरियन असल्यामुळे असं काहीतरी वेगळं म्हणून पनीरचे गुलाबजाम. तू नॉनव्हेज खातेस? मी नॉनव्हेज खाते आणि तो नाही खात. ते व्हेजिटेरियन आहेत. ओके, मग हे गुलाबजाम आपले साधे खव्याचे करणार आहेस का काही वेगळं? नाही, बटाटा आणि खवा आणि पनीर मिक्स. हो, खवा आणि पनीर मिक्स असं ते गुलाबजाम आणि त्याची करी. फॅन्टास्टिक. वा, आम्हाला आवडेल ही नक्कीच वेगळी रेसिपी. काय लागते या रेसिपीसाठी? पनीर, खवा, खोबरं, मैदा, कांदा, मिल्क पावडर, अननसाची पेस्ट, बदामाची पेस्ट, खसखस, लसूण, गरम मसाला, आलं, मीठ, धने, तीळ, कोथिंबीर, लाल मिर्च, हळद. गुलाबजाम करीसाठी लागणारं साहित्य तू आता आम्हाला सांगितलंस. हो. आता आपण कृती करूया. हो. काय लागेल आपल्याला पहिल्यांदा? पहिले आपण गुलाबजामचे बॉल्स करून घेऊया. बरं. त्याच्यासाठी खवा, किसलेलं पनीर, मैदा आणि मिल्क पावडर आपल्याला एकत्र करायचं. हो, सगळं एकत्र. हो. त्याचं प्रमाण असं काही आहे? खव्याला म्हणजे 1 वाटी खवा तर 1 वाटी पनीर. बरं, पनीर किसून घेतलं? हो. ओके. पनीर किसून, मैदा 2 चमचे. बरं. आणि थोडीशी मिल्क पावडर 1/2 टीस्पून. बरं. मिल्क पावडर कशासाठी?
एक घट्टपणा मिळून येण्यासाठी, मळून येण्यासाठी. एवढी पुरे? हो. ओके. आता आपल्याला काय करायचं? आता हे स्मॅश करायचं. बरं, एकत्र करून घ्यायचं. एकत्र का? बरं, हे मळून होईपर्यंत मला सांग की ही जी डिश तू करणार आहेस नवऱ्यासाठी, कारण तो नॉनव्हेज खात नाही, त्याला व्हेज आवडतं, पण ही तू सासू सासऱ्यांना कधी खाऊ घातलीस की नाही? मला ही आईंनी शिकवलेली आहे. सासूबाईंनी शिकवलेली आहे. काय म्हणाले त्या शिकवताना? की माझ्या मुलाला हे खाऊ घाल, त्याला नॉनव्हेज आवडत नाही? नाही, असं काही नाही. त्यांना आवड आहे वेगवेगळ्या गोष्टी शिकायची, शिकवायची. त्यांचं अशी खूप खटपट चालू असते नेहमी. मला वाटतं आता हे छान मळून झालंय, एकत्र झालंय. आता काय करायचं आपल्याला? आता ह्या मिश्रणाचे बॉल्स तयार करायचे. चला आपण आता या मिश्रणाचे पटकन बॉल्स तयार करून घेऊ. गुलाबजाम कधीसाठी लागणारे बॉल्स आपल्याकडे तयार आहेत. छान तयार झालेत. आता तेल तापलंय. बरं, मग आता आपण हे छान डीप फ्राय करून घेऊ. बरं, ह्याला किती वेळ लागतो साधारण तळायला? 10-15 मिनिटं. 10-15 मिनिटं. ते तांबूस तपकिरी वाटतं ते व्हायला लागले छान. चला मग आता हे गुलाबजाम कधीसाठी लागणारे गुलाबजाम तयार होत आहेत. गुलाबजाम कधीसाठी लागणारे गुलाबजाम आपण छान तळून घेतलेत. आता आपण करी करूया. करी करेंगे. आधी काय करायचं करीसाठी? आधी वाटण करून घेऊयात. कशाचं? सगळ्या पदार्थांचं. काय त्याच्यासाठी आपल्याला खोबरं लागेल वाळलेलं. बरं, ते भाजून घ्यायचं का? भाजून घ्यायचंय. थोडंसं तेल टाकायचं. बरं, हे आता खोबऱ्यासोबतच आपल्याला अजून काही भाजायचंय का? हो, कांदा, तीळ, खसखस घालूया आपण. आधी कांदा घालू. कांदा एवढा लागेल? हो, सगळा. आता एक थोडस हे ब्राउनिश कलर येऊ दे कांद्याचा. खसखस, तीळ आणि खसखस जास्त टाकायची चवीसाठी. बरोबर. आणि धने थोडेसे. त्या खोबऱ्याचा आणि कांद्याचा छान रंग बदललाय आता. आता काय करायचं? आता हे थोडा वेळ गार करायला ठेवायचं. बरं, चला मग आपण आता हे मिश्रण थोडा वेळ गार करायला ठेवूया. गुलाबजाम करीसाठी लागणारे गुलाबजाम आपण तळून घेतले. वाटणही तयार करून घेतलं. आता आपल्याला करी करायची आणि मग तयार होईल गुलाबजाम करी. चला आता आपण करी करूया. काय करायचं? आधी तेल थोडस पॅन मध्ये. पुढे तेल आता गरम झालंय. आता ते घाला वाटण. पुढे इतकं. परते तोपर्यंत हलवत राहायचं. थोडासा रंग बदलेल का? थोडासा ब्राउनिश होतो. हे छान खरपूस भाजून झालंय. आता याच्यात काय घालायचंय? आपल्याला अननसाची पेस्ट आणि बदामाची पेस्ट. ती मदत करू तुला? आता बदामाची पेस्ट. ही बदामाची पेस्ट आपण कशी तयार केली? बदाम मिक्सर मधून वाटून घ्यायचे. बरं, किती लागणार आहे? 1 चमचा. थोडं इतकी. आता काय घालायचं आपल्याला? हळद, तिखट. मी हळद घालतो. तो चमचा जरा बाजूला. इतकी हळद लागेल. तिखट, गरम मसाला आणि मीठ. आता पाणी मिक्स करायचं. पाणी घालायचं. बरं, किती लागेल बघ. बस. असं फेटून घ्यायचं. बरं, करीसाठी लागणार आपण सगळं साहित्य आता घातलंय. करी तयार आहे. किती वेळ लागतो उकळी यायला? तेल सुट असतो पर्यंत. तेल. आणि मग नंतर मग गुलाबजाम कापायचे आणि मग करी त्याच्यावरून सर्व करायची. अच्छा, मग आपल्याला आता थोडीशी तयारी करावी लागणार आहे, कारण आपल्याकडे करी तयार आहे, गुलाबजाम तयार आहे, पण आता त्यांना छान एकत्र आणायचे. ओके नाही? आपण आता ती तयारी करूया. दीक्षाने केलेली गुलाबजाम करी आता तयार आहे ऑलमोस्ट. ते गुलाबजाम असे कापून का घेतलेत आपण? ते करी आतमध्ये मुरावी म्हणून आणि छानही दिसावं म्हणून. ओके नाही? चला मग आपण आता ते एकत्र आणूया. पण हे काहीतरी छान वेगळी आणि छान खमंग डिश तयार झाली हे मला लक्षात आलं. हे आपण कशासोबत जास्त छान लागतं? चपाती सोबत, रोटी सोबत. बर, गरम पोळीपेक्षा आणि रोटी जर असेल अशी छान कडक, बिस्किट कडक तंदूर रोटी, तर मजा येईल. आणि कोथिंबीर आता वर त्याच्यात. आता तयार.
वा, मग तुम्ही पटकन लिहून घ्या गुलाबजाम करीसाठी लागणारं साहित्य आणि कृती. गुलाबजाम करी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मैदा, बदामाची पेस्ट, आलं, कोथिंबीर, हळद, तीळ, लाल तिखट, अननसाची पेस्ट, सुकं खोबरं, खवा, मिल्क पावडर, लसूण, धने, गरम मसाला, किसलेलं पनीर, कांदा, खसखस आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये खवा घेऊन त्यामध्ये किसलेलं पनीर, मैदा, मिल्क पावडर घालून मिश्रण एकजीव करून मळून घ्यावं. या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून घ्यावेत. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये हे बॉल्स डीप फ्राय करावेत. फ्रायपॅन मध्ये खोबरं परतून वरून तेल घालावं. त्यामध्ये कांदा, खसखस, तीळ आणि धने घालून मिश्रण भाजून थंड करावं. या मिश्रणात आलं आणि लसूण घालून ते मिक्सर मधून वाटून घ्यावं. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण आणि खोबऱ्याचं वाटण, अननसाची पेस्ट, बदामाची पेस्ट, हळद, तिखट, गरम मसाला, मीठ आणि पाणी घालून करी उकळून घ्यावी. करी सर्व्ह करताना त्यामध्ये तळलेले गुलाबजाम मधोमध कापून घालावेत. तुझ्या बायकोने तुला नॉनव्हेज आवडत नाही म्हणून एक खास तुझ्यासाठी ती रेसिपी शिकली, जी तिने आता आम्हाला करून दाखवली. कुठली माहितीये का? गुलाबजाम करी. आता ती नक्की ट्राय कर. पण तू तिच्यासाठी काय करणार आहेस? मी खरवसाचे घावण करणार आहे. म्हणजे चिकाचं दूध जे असतं त्याचे घावण. त्याचे घावण. हो. पण हे तिला आवडतं का? आवडेल, मी केलं म्हणलं रात्री. तू आधी विचारलं नाहीस का तुला आवडतं का वगैरे? नाही, नॉनव्हेज खाते ती, त्यामुळे मला ते काय करता येत नाही. करताच येत नाही. बरं, आणि तू खातही नाहीस? खाते नाही. मग तू घरात एरवी काही म्हणजे असं स्वयंपाक वगैरे करतोस एखादा पदार्थ? नाही, कधी कोण नसेल तरच. म्हणजे स्वतः पुरतच खायला, कुणाला द्यायलाच नको. बरं, मग आता तू आम्हाला आज खरवसाचे घावण दाखवणार आहेस, बरोबर? चला, मग आता तू जे आम्हाला दाखवणार आहेस त्याच्यासाठी काय साहित्य लागतं ते सांग. खरवसाचं दूध, चीक, टोमॅटो, कांदा, साधं दूध, गव्हाचं पीठ, कोथिंबीर, साजूक तूप, मीठ, मिरची. खरवसाचे घावण करण्यासाठी लागणारं साहित्य आम्हाला सांगितलं. हो. आता आपण कृती करूया ना? हो. काय करायचं आधी? आधी दूध घ्यायचं. बरं, मला सांग. मी देतो. हे दूध आहे ना? हो. हे एवढं लागू? हो. हे रेग्युलर दूध आपलं. बरं. त्यात गव्हाचं पीठ मिक्स करायचं. बरं. ते चांगलं हे करून घ्यायचं. बरं, एकत्र करून घ्यायचं. साधं दूध घ्यायचं कारण ते त्याच्या गुठळ्या होऊ नये म्हणून. बरं, मला वाटतं ते छान मिक्स झालंय. हो. आता त्यात खरवसाचं दूध टाकायचं त्यात. हे सगळं लागेल? हो. पण आपण आता खरवसाचं दूध घातलं. हो. पण हे दूध म्हणजे नेमकं काय मला नाही लक्षात आलं. म्हणजे गाई किंवा म्हैस जेव्हा वासराला जन्म देते त्यानंतर जे पहिलं असतं, बरोबर, त्याला खरवसाचं दूध. हा, मग ते दूध आपल्याला घ्यायचंय, खरवसाचं दूध. बरोबर ना? बरोबर. चला, आता हे पण मिक्स झालंय. पुढे त्यात आपण कांदा मिक्स करायचा आहे. कांदा सगळं लागेल? नाही लागेल. बघ, मला सांग किती हवंय? 1 चमच, अजून थोडस. बस. मिरची किती? बस. पुरे? बस. तर मला सांग, हे जे खरवसाचं दूध आहे ते आपल्याला नॉर्मल कुठे बाजारात मिळतं ना? मिळून जातं. म्हणजे तशी काय अडचण नाही, तुम्ही ते मागवू शकता, आणू शकता. आता काय करायचं? आता हे मिक्स करून त्यात कोथिंबीर थोडी टाकायची. बरं, हे मिक्स पण झालेलं आहे. कोथिंबीर आणि मीठ चवीनुसार. बरं, कोथिंबीर एवढी पुरे? हो, बस. आणि आता मीठ टाकायचं. ओके, इतकं लागेल? हो, बस. पुरे? बरं, मग आता खरवसाच्या घावणसाठी लागणारं हे सगळं प्रिपरेशन आपलं तयार आहे. बरोबर ना? आता काय करायचं? आता हे घावण तव्यावरती आपण हे करून घ्यायचं. चला, मग आपण आता हे प्रिपरेशन झालंय, पुढच्या तयारीला लागू. खरवसाचं घावण आता अंतिम टप्प्यात आहे. आता आपल्याला काय करायचंय? आता तुपामध्ये ते मस्त परतून घ्यायचं. हे करून घ्यायचं डोशासारखं. बरं, ठीक आहे. मग आपण आता तूप घेऊया. तूप घ्या. बरं, किती लागणार आहे मला सांग? बस होईल तेवढं. पुरे? हो. मग मला सांग तुषार, हे तेल गरम होईपर्यंत की तू आत्ता जितका शांत आहेस तितकाच तू आधीपासून शांत आहेस का लग्नानंतर हे बदल झालाय? लग्नानंतर झालाय वाटतं. हा बदल लग्नानंतर झालाय? का बरं? बोलू देत नाही का तुला दीक्षा? नाही ना. का? घरात बोलू देत नाही का? आणि मग माझ्यासमोर करू शकतोस ना तू. मग तू लग्नानंतर खरंच इतका शांत झालास? नाही, असं काही नाही ना. मला वाटलं खरंच सांगतोस की काय. आमच्या प्रेक्षकांना वाटेल दीक्षा तुला खूप त्रास देते की काय. असं नाही ना? मला वाटतं आता तेल छान गरम झालं. आता काय करूया? आता हे त्यात टाकून घ्यायचं. बरं, मी धरतो, तू घाल. बरं, आता हे तुपावरती छान भाजून घ्यायला लागेल, बरोबर ना? पण मला सांग, हा आकार ह्याचा असाच असतो का?
नाही ते पसरतं जास्त पसरतं त्यामुळे तसं होतं तो. म्हणजे आकाराकडे लक्ष देऊ नका, चवीकडे द्या. बरोबर ना. मग चला आता काय करायचंय, त्याच्यावरती टोमॅटो टाकायचा. टोमॅटो घालूया म्हणजे छान दिसेल उत्तप्यासारखं, हो की नाही. हो. किती वेळ लागतो साधारण हे असं छान तयार व्हायला? 5 मिनिटात तयार होतं ते. बरं. ऑमलेट जसं दोन्ही बाजूनी तसं नाही करायचं म्हणजे आता हे तयार आहे. तयार आहे. चला मग खरवसाचं घावणसाठी लागणारं तुम्ही लिहून घ्या पटकन साहित्य आणि कृती. खरवसाचे घावन बनवण्यासाठी लागणारं साहित्य: खरवसाचं दूध, टोमॅटो, कांदा, साधं दूध, गव्हाचं पीठ, कोथिंबीर, मिरची, मीठ आणि साजूक तूप. कृती: प्रथम एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये खरवसाचं दूध, कांदा, मिरच्या, कोथिंबीर, मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. फ्राय पॅन गरम करून त्यामध्ये एकजीव केलेल्या मिश्रणाचे घावन पसरवून घ्यावेत. वरून टोमॅटो घालून खरवसाचे घावन सर्व्ह करावेत. आम्ही सारे खवय्ये शुभमंगल सावधानच्या आजच्या आपल्या भागात होते. तुषार आणि नुकतंच त्याचं जिच्याशी लग्न झालंय ती दीक्षा. कसं वाटलं तुला आजचा हा भाग तुझ्या घरी होताना? खूप छान वाटलं. आम्ही सारे खवय्या टीमचे आणि झी मराठीचे खूप आभारी आहोत. थँक्यू सो मच. आम्हाला पण खूप बरं वाटलं. पण तुर्तास तुम्ही ज्या रेसिपीज आम्हाला दाखवल्या त्या सगळ्यासाठी तुम्हाला झी मराठीकडनं ही प्रेमाची भेटवस्तू. थँक्यू. आजचा भाग आणि यांनी केलेल्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. दीक्षाने तुषारसाठी आणि तुषारने दीक्षासाठी केलेली रेसिपी तयार आहे. आता ही आपण खाऊया, पण त्याआधी तू नाव घे. मंगळसूत्राच्या 2 वाट्या, सासर माहेरची खून, तुषारावांचं नाव घेते, बोडक्यांची सून. वा वा. चला मग आता बोडक्यांच्या सुनेने केलेले पदार्थ आणि मुलांनी केलेले पदार्थ आम्ही चाकतो. तुम्ही पण असंच नवीन रेसिपी ट्राय करा, खाऊन पहा. थोडक्यात मस्त खा, स्वस्त राहा, पाहत राहा. आम्ही सारे खवय्ये. शुभमंगल सावधान. नव्या नव्या चवी नवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंडित किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने तुझं अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? लव्ह मॅरेज. पहिलाच मुद्दा अत्यंत किती छान आहे बघा. म्हणजे रेसिपीला इथनच सुरुवात झाली आहे. काय ह्या रेसिपीचं नाव आहे? राजमा सूप. आता तू? मी दही कबाब करणार आहे. आम्ही